मित्रांनो, राहुल गांधी यांची भेट का नाकारली गेली, याच्यामागे काय कारण आहेत, हे आज आपल्याला समजून घ्यायचे. अशा राहुल गांधीजींना लीडर ऑफ ऑपोजिशन तुम्ही मानता का, व इतर पक्ष मानतील का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे. आणि माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. नुसतं बघून पुढे जाऊ नका, तर लाईक सुद्धा करा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गेलुसकर. मित्रांनो, भारतामध्ये एक आता गदारोळ उठलेला आहे आणि तो गदारोळ कशाबद्दल आहे तर राहुल गांधी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष नेतन्याहू यांना भेटू दिलं नाही, याबद्दल गदारोळ उठलेला आहे. काँग्रेसी नेते रागावले, क्रोधित आहेत काँग्रेसचे नेते, आणि त्याबरोबर राहुल गांधी सुद्धा रागावलेले आहेत, क्रोधित आहेत, नाखुश आहेत. त्यांच्या भगिनीसुद्धा प्रियंका वाड्रा या सुद्धा नाखुश आहेत. मित्रांनो, राहुल गांधी यांची भेट का नाकारली गेली, याच्यामागे काय कारणं आहेत, हे आज आपल्याला समजून घ्यायचे. मित्रांनो, राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षनेते आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत आणि ते सुद्धा संसदेमध्ये LOP, ते LOP आहे, लीडर ऑफ ऑपोजिशन आहे. मित्रांनो, राहुल गांधी यांना लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून इतर जे पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, ते पहिले मानतात का, त्यांना स्वीकारतात का, हे पहिले समजून घेणं आवश्यक आहे. काँग्रेस पक्ष सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त जे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत, ज्या NDAच्या विरोधात आपली राजनीती करतात, राजकारण करतात, असे जे पक्ष आहेत, ते पक्ष राहुल गांधींना लीडर ऑफ ऑपोजिशन मानतात का? ते राहुल गांधींना आपला नेता मानतात का, विरोधी पक्ष नेता मानतात का? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिलं मला द्या. तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, असे हे राहुल गांधी बेजबाबदार वक्तव्य करणारे, बेजबाबदार भाषा वापरणारे, जिभेचं तंत्र सुटलेले असे राहुल गांधी कधीही काही बोलतात. पंतप्रधानांच्या विरोधात अगदी कमरेखालच्या गोष्टी करतात, अगळपगळ बोलतात, शिव्यागाळ करतात. असे हे राहुल गांधी. अशा ह्या राहुल गांधींना जरी भेट नाकारली असेल तर ते योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? लीडर ऑफ ऑपोजिशन हा कसा असावा? त्याच्या जिभेवरती ताळतंत्र असावं, लगाम असावी, मुद्देसूद त्यांनी बोललं पाहिजे. आपले विचार त्यांनी मुद्देसूद मांडणं आवश्यक आहे आणि विरोधाला विरोध न करता मुद्द्यावरती विरोध केला पाहिजे. आणि ते मुद्दे पण कसे असावेत? ऑथेंटिक असावेत, वास्तविक असावेत, खरोखरच त्याचे पुरावे असावेत. नाहीतर राहुल गांधी पुरावे घेऊन फिरत असतात. त्याने आता सध्याच एक आरोप लावला निवडणूक आयोगावरती आणि निवडणूक आयोगाला चोर ठरवलं, आणि ते म्हणालेत माझ्याकडे असे भरभक्कम पुरावे आहेत. मग जर भरभक्कम पुरावे आहेत तुमच्याकडे आणि निवडणूक आयोग मुजोर झालेला आहे, तर हे भरभक्कम पुरावे घेऊन त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे होतं, कोर्टात जायला पाहिजे होतं आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात केस दाखल करायला पाहिजे, पिटिशन दाखल करायला हवी होती. आणि आपले ते जे पुरावे आहेत ते सिद्ध करायला पाहिजे होते. आणि या पुराव्यातून तमाम जनतेला ते वास्तव समोर आणून द्यायला हवं होतं. हे त्यांचं काय आहे? दायित्व आहे. पण त्यांना ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला, लोकतंत्र बचाने का आपका अधिकार है क्या? लोकतंत्र बचाने का, संविधान बचाने का आपका अधिकार है क्या? तर त्यांनी काय उत्तर दिलं? हे माझ्या अधिकारामध्ये येत नाही आणि हे काम माझं नाही आहे. लोकतंत्र वाचवणं, संविधान वाचवणं हे माझं काम नाही आहे. मग ह्याचं जर काम नसेल, या राहुल गांधीजींचं जर हे काम नसेल, मग त्याला लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणू शकता का तुम्हाला? मग हे नेतृत्व करण्याच्या लायकीचे आहेत का? हा माझा सरळ साधा प्रश्न आहे मित्र. तुम्हाला काय वाटते? राहुल गांधी आपलं दायित्व स्वीकारायला तयार नाही, आपलं कर्तव्य स्वीकारायला तयार नाही.
अशा राहुल गांधीजींना लीडर ऑफ ऑपोजिशन तुम्ही मानता का, किंवा इतर पक्ष मानतील का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे. आणि माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. नुसतं बघून पुढे जाऊ नका, तर लाईकसुद्धा करा. मित्रांनो, लीडर ऑफ ऑपोजिशन त्यांच्या काही मर्यादा आहेत, त्यांचे काही अधिकार आहेत आणि त्या अधिकाराच्या मर्यादेमध्ये राहून त्यांनी आपले वक्तव्य करणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक प्रोटोकॉल आहे, नियम आहे, कायदा आहे. काय आहे तर जो परदेशी पंतप्रधान असो किंवा राष्ट्राध्यक्ष असो, त्यांचा नेता असो, त्या नेत्याला जर ह्या राहुल गांधीजींची भेट आवश्यक होती, भेट करायची असेल, तर तो तशी इच्छा प्रकट करतो. मग त्याला नाकारू शकत नाही कोणीही. मग नेत्यान्याहू यांनी राहुल गांधी यांची भेट मागितली का? राहुल गांधींची चर्चा करायची आहे असं मानस दाखवलं का? अशी इच्छा प्रकट केली का? नाही मित्रांनो. नेत्यान्याहूंना सुद्धा राहुल गांधीजींची भेट नको होती, त्यांनी ती मागितली नाही, त्यांनी तशी इच्छा प्रकट केली नाही. मग जोर जबरदस्तीने नाही, तुम्हाला राहुल गांधी यांना भेटावंच लागेल, ते लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत, त्यांना भेटावंच लागेल, असं करू शकतो का आपण? नाही करू शकत, कारण तो नियम आहे. ही इच्छा कोणाची असते तर त्या व्यक्तीची असते, त्या राष्ट्राध्यक्षाची असते. त्याला कोणाला भेटायचं आणि कोणाला नाकारायचं. मग तुम्ही म्हणाल काँग्रेसचे जे नेते आहेत, म्हणजे राहुल गांधीजींचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते शशी थरूर यांची भेट का स्वीकारली, त्यांची का भेट घडवून दिली? मित्रांनो, ते विदेशी नीतीवरती काम करत आहेत, ते या आपल्या देशाला प्रतिनिधित्व करत आहेत, ते अध्यक्ष आहेत त्या समितीचे. मग त्या अध्यक्ष असलेल्या त्या समितीच्या नेत्याला भेट नाकारणं हे योग्य आहे का? ते भेट होणं आवश्यक आहे, कारण ते विदेशी नीतीवरती काम करत आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का? त्या समितीचे ते अध्यक्ष आहेत. मग इथे हा प्रोटोकॉल येतो, हा नियम येतो की त्यांना भेटणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, कोणी भेटावं आणि कोणी नाही भेटावं, कोणाची भेट नाकारावी, हा सुद्धा एक पर्याय पंतप्रधानांकडे असतो, त्या सरकारकडे असतो. मग जे बेछूट बेलगाम बोलणारे जे व्यक्ती आहेत, त्यांची भेट घडवून आणणं अशी मानस या सरकारमध्ये होईल का, पंतप्रधानमध्ये होईल का? जर त्या पातळीची, त्या क्षमतेची जर व्यक्ती असती, जसे शशी थरूर आहेत, त्यांना विदेशी नीती कळते, कुठे काय बोलावं, किती बोलावं, किती अगळपगळ बोलावं की बोलू नये, याचं भान त्यांना आहे, सद्विवेक बुद्धी जागृत आहे त्यांची. असा जर नेता प्रतिपक्ष असता तर त्यांची खरोखरच भेट घडवून दिली असती. आता अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घडवून दिली, त्यांना भेटायला कधी अडचण आली नाही असंही मतं मांडतायत हे काँग्रेसी. अटल बिहारी वाजपेयी असो किंवा त्या सुषमा स्वराज असो, त्या ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, त्यांच्या भेटी नाकारल्या नाहीत, त्यांची भेट होऊ दिली. मित्रांनो, आणि प्रत्येक वेळी ह्या भेटी घडवल्या जात नाहीत. आवश्यक असेलच, विरोधी पक्ष नेत्याची भेट आवश्यक असेलच तरच त्यांची ती भेट घडवली जाते. ही सरळ साधी गोष्ट आहे. नाहीतर ते अटल बिहारी वाजपेयी असो, सुषमा स्वराज असो किंवा आणखीन कोण नेते असो, प्रतिपक्ष विरोधी पक्ष नेते असो, त्यांना प्रत्येक वेळी प्रत्येक राष्ट्राध्यक्षाची भेट घडवली जात नाही. गरजेनुसार, परिस्थितीनुसार, स्थितीनुसार त्या भेटी घडवल्या जातात. मग सोनिया गांधीचं कुठलंही असं पद नसताना सुद्धा, ज्यावेळी UPA सरकार होतं, पंतप्रधान कोण होते? मनमोहन सिंग. आणि सोनिया गांधीचं असं संसदीय कुठलंही पद नव्हतं, तरीसुद्धा ते पंतप्रधानांच्या अगोदर त्या राष्ट्राध्यक्षाला भेटायचे, त्या राष्ट्राच्या पंतप्रधानाला भेटायचे. हा कुठला नियम होता? हा कुठला प्रोटोकॉल होता? हे सुद्धा सांगणं आवश्यक आहे ना.
या काँग्रेसनी, या काँग्रेसच्या नेत्यांनी, त्यावेळी तुम्ही कुठल्या मर्यादा पाळत होता? सोनिया गांधींच्या भेट घडवून आणत होता तुम्ही, आणि ते सुद्धा पंतप्रधानांच्या भेटीच्या अगोदर, आणि ते सुद्धा पंतप्रधानांची भेट होत होती त्यावेळी पहिली खुर्ची मानाचं स्थान कोणाला होतं? तर सोनिया गांधीला, आणि दुय्यम स्थान कोणाला होतं? तर भारताच्या पंतप्रधानाला, त्या मनमोहन सिंग यांना. मग तुमची त्यावेळेला ही मानसिकता कुठे गेली होती? त्या पंतप्रधानांचा अपमान करण्याची मानसिकता तुमची कुठे गेली होती? त्यावेळी तुमची सद्विवेक बुद्धी कुठे होती? हा प्रश्न कोणीतरी विचारावा या काँग्रेस जनांना. मित्रांनो, प्रथम काँग्रेस हा पक्ष मुळातच नाजायज आहे. याची जी निर्मिती आहे ती नाजायज आहे मित्रांनो. कारण तो पक्ष कोणी स्थापन केला? एका इंग्रजाने. आता इंग्रजांनी स्थापन केला म्हणजे त्यांचे मनसुबे काय असतील, त्यांची इच्छा काय असेल, त्यांची विचारशैली काय असेल, त्यांच्या मनात काय त्यावेळेला असेल हा पक्ष स्थापन करण्याच्या मागे. मग हा पक्षच मुळातच नाजायज आहे. मग या पक्षाचे नेते आहेत ते सुद्धा नाजायज झाले. सरळ साधी गोष्ट आहे. माझ्या नाजायज पक्षांच्या नेत्यांना किंवा त्यांच्या नेतृत्वाला जरी भेट नाकारली असेल तर ती अयोग्य आहे का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मी आता स्पष्ट केलेलं आहे. राहुल गांधीजींची भेट का नाकारली? प्रथम नेतन्याहू यांनी ही भेट मागितलेली नाही आहे, त्यांनी इच्छा दर्शवलेली नाही आहे. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार, नियमानुसार कोणाचीही भेट घडवून आणली जात नाही. हा पहिला नियम आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या कुवतीचे नाही आहे, तुम्ही त्या क्षमतेचे नाही आहे, तुमचं वक्तव्य तसं नाही आहे, तुमची विचारशैली तशी नाही आहे. मग अशा व्यक्तीला ही भेट घडवून दिली जाईल का? सरळ साधा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटते मित्र? मी अगदी स्पष्ट तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मग राहुल गांधी यांनी जो गदारोळ उठवलेला आहे किंवा त्यांच्या नेत्यांनी जो गदारोळ उठवला आहे, काँग्रेस जनांनी जो गदारोळ उठवला आहे, त्यांच्या समर्थकांनी जो गदारोळ उठवला आहे की एलओपीला ही भेट नाकारली आणि हा एलओपीचा अपमान आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हा एलओपीचा अपमान आहे का? किंवा हा जो एलओपी आहे, ही जी व्यक्ती आहे, ही पदोपदी ह्या भारताचा अपमान करते, ह्या राष्ट्राचा अपमान करते, पंतप्रधानाचा अपमान करते. त्यावेळी हे काँग्रेसजन कुठे गेले? हे त्यांचे समर्थक कुठे गेले? त्यांनीही त्यांचं उत्तर द्यावं. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.